आदिवासींचं शिष्टमंडळ मंत्रालयात दाखल झालंय। JP गावित यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ दाखल झालंय। या ठिकाणी गिरीश महाजन, अशोक उईके, महसूल वन विभागाचे अधिकारी उपस्थित आहेत। आदिवासींच्या मोर्चानं कसारा घाट ओलांडलाय। आपण बघतोय आदिवासींचा लॉंग मार्च आता मंत्रालयाकडे रवाना झालाय आणि या शिष्टमंडळातील काही सदस्य मुंबईमध्ये दाखल झालेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी साक्षी यादव आपल्या सोबत आहेत। नक्कीच पाहायला गेलं तर आदिवासींचा मोर्चा आता थेट मुंबईला धडकणार आहे आणि आपण गर्दी बघू शकतो। आजूबाजूला पूर्ण आदिवासी लोक जे आहे ते जमलेले दिसत आहेत। कसारा घाटावरून उतरून आता थेट मुंबईच्या दिशेने हा मोर्चा निघाल्याचं दिसतंय। यांच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत ते शेतकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांचे आहे। विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं, जे आजकाल शाळांमध्ये खासगीकरण होतंय ते खासगीकरण थांबावं असा यांचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। तसेच गायरान जमिनी आहे ते त्यांच्या नावावर व्हाव्या अशी सुद्धा एक महत्त्वाची जी मागणी आहे त्यांनी सरकारकडे केली आहे। वन्यजीवनाचा जो प्रश्न असेल ही सुद्धा मागणी जी आहे त्यांनी सरकारकडे केल्याचं दिसतंय। असंख्य जे बांधव आहे ते दिसतात। महिलांचे प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। पुरुष वर्ग पण आहेत। दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो त्यांना। आपण बघतोय आदिवासी शेतकरी विविध मागण्यांसाठी मुंबईमध्ये धडकणार आहेत। 2 दिवसातच ते मुंबईपर्यंत पोहोचणार आहेत। ठाणे जिल्ह्यामध्ये आता ते आहेत। कसारा घाट त्यांनी ओलांडलाय आणि 2 दिवसातच आदिवासींचं हे लाल वादळ मुंबईमध्ये येऊन धडकणार आहे। या संदर्भात अधिक मागण्या करण्यासाठी आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ देखील मुंबईमध्ये दाखल झालंय आणि ते मुख्यमंत्री आणि विविध मंत्र्यांशी या संदर्भात चर्चा देखील करणार आहे। मात्र जोपर्यंत चर्चा व्यवस्थित पद्धतीने पार पडत नाही आणि मागण्या मान्य होत नाही आणि त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मात्र आदिवासी शेतकरी मुंबईच्या दिशेनं निघण्यासाठी रवानाच आहेत। कसारा घाटातील ही दृश्य आपण पाहू शकतो। विविध मागण्यांसाठी आदिवासी शेतकरी मंत्रालयाच्या दिशेनं मुंबईकडे रवाना झालेत आणि सध्या ते कसारा घाटामध्ये। आता जे 7 मुद्दे आहेत त्या प्रश्न जे आहेत त्याच्यावरती इम्प्लिमेंट करण्याच्या याच्यावरती चर्चा आहे। शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ आता मंत्रालयामध्ये पोहोचलं आहे आणि मंत्रालयाच्या बैठकीमध्ये ते विविध मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत। आदिवासी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे मंडळ दाखल झालंय। याचं नेतृत्व करतायत माजी आमदार JP गावित आणि ते आदिवासी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात विविध मंत्र्यांशी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।